हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पाहिला. सो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये आपण काय पाहिलं की मेंडेलिव्हने त्यावेळी नोन असलेल्या 63 एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन सक्सेसफुली केलं. ओके, सो ते क्लासिफिकेशन करत असताना मेंडेलिव्हचे काय मेरिट्स होते, म्हणजे काय चांगल्या गोष्टी होत्या ज्यांनी की पिरियडिक टेबल मांडत असताना आपल्यासमोर मांडल्या. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 4मध्ये मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल पाहणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट स्टुडंट्स. फर्स्ट मेरिट आहे बघा, टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल ॲटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड इन अकॉर्डन्स विथ दिअर प्रॉपर्टीज. टू गिव्ह द प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल. बघा, आपल्याला माहिती आहे की मेंडेलिव्हने ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय केले, क्लासिफिकेशन केलं किंवा मांडणी केली पिरियडिक टेबलमध्ये. सो काही एलिमेंट्सचे जे ॲटॉमिक मासेस आहेत ते रिवाईज करण्यात आले. कशासाठी, तर प्रॉपर प्लेस त्याला त्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्या पिरियडिक टेबलमध्ये भेटण्यासाठी काय केलं की काही एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस रिवाईज करण्यात आले त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार. सो फॉर एक्झाम्पल बघा, द प्रिव्हियसली डिटरमाइन्ड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. तर बघा, एक एक्झाम्पलच्या मदतीनं आपल्याला हा मेरिट समजून घ्यायचा आहे. प्रॉपर प्लेस आपल्याला प्रत्येक एलिमेंट्सला पिरियडिक टेबलमध्ये द्यायची आहे. सो ते देण्यासाठी ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मेंडेलिव्हनं काय केलं, पिरियडिक टेबल मांडला. सो मग काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास रिवाईज करण्यात आले जे की थोडक्यात इनकरेक्ट होते असं आपण म्हणूया. जसं की उदाहरणार्थ बघा की अगोदर बेरिलियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो किती होता, 14.09 बरोबर. आणि मग त्याच्यानंतर जो आहे तो होता, आपण पाहूया बघा, व्यवस्थित समजून घ्या. बेरिलियमचा किती होता, 14.09 आणि बोरॉनचा होता 10.8, म्हणजे समथिंग अप्रॉक्सिमेटली 11 आहे. सो बेरिलियम आणि हा नंतर बोरॉन आहे. सो ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर आपण या एलिमेंट्सला अरेंज केलं किंवा मेंडेलिव्हनं केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की हा काय आहे की ह्याच्यामध्ये 14 आहे आणि नंतर 10 आहे, म्हणजे ॲटॉमिक मास इथं काय होतं, डिक्रीजिंग ऑर्डर होतं. सो मेंडेलिव्हच्या असं लक्षात आलं की हा काय आहे, बेरिलियमचा जो ॲटॉमिक मास आहे तो कदाचित काय असावा, इनकरेक्ट असावा. सो त्याने काय केलं, तो करेक्ट करून किती केला, 9.4. आणि मग त्यामुळं झालं काय, बेरिलियमची जी पोझिशन आहे, जी प्लेस्ड आहे ती काय आहे, बोरॉनच्या अलीकडे आहे. सो बघू शकता तुम्ही, बेरिलियम हा काय झाला 9.4 केला आणि बोरॉनचा काय 10 पॉईंट समथिंग आहे. म्हणजे साहजिकच इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय झालं, मांडणी केलेली होती एलिमेंटची. सो हा एलिमेंट लक्षात घ्या, बेरिलियम एलिमेंटला 14.09 आहे आणि हा 10.8 आहे बोरॉनचा ॲटॉमिक मास. तर त्यांनी असं केलं नाही की इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार 10.8 याच्यापेक्षा जास्त 14.09 आहे त्यामुळे बेरिलियम पुढे येईल, असं नाही. तर त्यांचं असं लक्षात आलं, त्यांनी स्टडी केली, पाहिलं की बाबा बेरिलियमची पोझिशन ही काय आहे, बोरॉनच्या अलीकडेच आहे, परंतु त्याचा जो ॲटॉमिक मास आहे तो इनकरेक्ट असावा असं त्यांना असं आढळलं त्यांच्या स्टडीमध्ये. आणि त्यानुसार त्यांनी काय केलं, हा जो काय ॲटॉमिक मास आहे तो चेंज केला आणि किती केला, 9.4. आणि मग तुम्ही तुमच्या बुक्समध्ये पिरियडिक टेबल आहे तिथं पाहू शकता, तर त्या ठिकाणी बेरिलियमची जी जागा आहे ती बोरॉनच्या अगोदर आणि त्याचं मास जे आहे ते करेक्ट व्हॅल्यू हीच आहे, 9 पॉईंट समथिंग, म्हणजेच 9.4 आहे. सो ह्या पहिला जो आहे खूप महत्त्वाचा अशा प्रकारचा मेरिट आहे कोणाचा, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचा, येते लक्षात. सो हा झाला पहिला मेरिट. आता सेकंड मेरिट बघा, खूप इंटरेस्टिंग आहे किंवा खूप मजेशीर आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा कशामुळं मी म्हणतो असं तुम्हाला लक्षात येईल समजून सांगितल्यानंतर. बघा, मेंडेलिव्ह केप्ट 3 वॅकंट प्लेसेस इन पिरियडिक टेबल विच नॉट डिस्कवर्ड. बघा, तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे, मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये किती एलिमेंट्सला क्लासिफाय करण्यात आलं, 63 एलिमेंट्सला, बरोबर. 63 एलिमेंट्सच्या व्यतिरिक्त काही एलिमेंट्ससाठी जसे की किती रिकाम्या जागा सोडण्यात आल्या, 3 वॅकंट प्लेसेस सोडण्यात आल्या ज्यांचा की शोध लागला नव्हता. बघा, मेंडेलिव्हनं काय केलं, ज्या एलिमेंटचा शोध लागला नव्हता अशा 3 एलिमेंटसाठी जागा काय केल्या, रिकाम्या सोडल्या आहे ना. सो आपण पाहूया थोडक्यात. बघा, असं 3 जागा रिकाम्या सोडल्या असं आपण इमॅजिन करू. ओके, सो 3 वॅकंट प्लेसेस काय केले, सोडले मेंडेलिव्हने पिरियडिक टेबलमध्ये ज्यांचा की शोध लागला नव्हता. ज्या एलिमेंटचा शोध लागला नाही आहे त्यांच्यासाठी जागा रिकाम्या सोडल्या. आणि फक्त जागा रिकाम्या सोडल्या का नाही,
तर त्या एलिमेंट्सला बघा 3 ऑफ अननोन एलिमेंट, जे एलिमेंट्स काय आहेत अननोन आहेत आपल्यासाठी, आपल्याला माहिती नाही आहेत ते एलिमेंट्स, तर त्या अननोन एलिमेंट्ससाठी थोडक्यात त्यांची नावं देण्यात आली इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन फ्रॉम नोन नेबर्स अँड दिअर ॲटॉमिक मासेस इंडिकेटेड ॲज 44, 68 अँड 72 रिस्पेक्टिव्हली. आता नीट समजून घ्या बघा, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन हे तात्पुरते नावं दिले, कारण त्या एलिमेंटचा शोध लागला नव्हता, डिस्कवरी झाली नव्हती. सो त्याला तात्पुरते नावं काय दिले, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. तर इका बोरॉनच का दिलं नाव, इका ॲल्युमिनियमच का आणि इका सिलिकॉनच का, तर लक्षात घ्या बघा. आता सपोज आपण एक्झाम्पल बघू ह्याचं पाहिजे आपल्याला. सो हा इथं ॲल्युमिनियम आहे तुमचा, तर याला काय म्हणण्यात आलं, इका ॲल्युमिनियम. ओके, सो लक्षात घ्या ॲल्युमिनियमसारखी प्रॉपर्टीज होती त्या एलिमेंटची. असं मेंडेलिव्हच्या लक्षात आलं की जो एलिमेंटची डिस्कवरी व्हायची राहिलेली आहे, जो एलिमेंटचं शोध लागलेला नाही आहे, तिची प्रॉपर्टी कुणासोबत मॅच होते, ॲल्युमिनियमसारखे. म्हणजेच ॲल्युमिनियमच्या ग्रुपमध्ये तो बिलॉंग करणार आहे असं त्यांच्या लक्षात आलं. सो त्यांनी काय केले, ॲल्युमिनियमच्या खाली एक जागा वॅकंट सोडली, बरोबर, आणि त्याला नाव काय देऊन टाकलं, इका ॲल्युमिनियम. त्याला नाव काय देऊन टाकलं, इका ॲल्युमिनियम, बरोबर, इका ॲल्युमिनियम नाव दिलं. त्याच्यानंतर इका सिलिकॉन आहे बघा. सपोज हा काय आहे, सिलिकॉन आहे समजा, तर सिलिकॉनच्याच ग्रुपमध्ये काय आहे की तो एलिमेंट बिलॉंग करणार आहे ज्याचं की डिस्कवरी झालेली नाही आहे, सिलिकॉनसारख्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. सो त्याला काय म्हणण्यात आलं, म्हणून नाव दिलं त्याला इका सिलिकॉन. ओके, सो ॲल्युमिनियमसारखी प्रॉपर्टी आहे म्हणून त्याला म्हणण्यात आलं इका ॲल्युमिनियम, ज्याचा की शोध लागला नाही आहे. आणि मग सिलिकॉनसारखी प्रॉपर्टी आहे दुसऱ्या एलिमेंटची ज्याचा शोध लागला नाही, त्याला नाव देण्यात आलं इका सिलिकॉन. ओके, सो आणि मग त्याचबरोबर काय केलं की इका बोरॉन असं एक नाव देण्यात आलं, जे की बोरॉन या एलिमेंट्सवरून नाव पडलं इका बोरॉन. ॲल्युमिनियमचं आणि सिलिकॉनचं जसं आहे तसं थोडंसं बोरॉनचं नाही आहे, परंतु बोरॉनसोबत जो नवीन एलिमेंटचा शोध लागणार आहे, ज्याचा शोध लागला नाही, त्याच्यासोबत बोरॉनसोबत त्याच्या प्रॉपर्टीज काय होत होत्या, मॅच होत होत्या. परंतु बोरॉनच्या खाली तिची वॅकंट प्लेस नव्हती, ती थोडीशी दूर होती, दुसऱ्या ग्रुपमध्ये होती. परंतु एवढं आहे की त्या एलिमेंट्सचा आणि बोरॉनच्या प्रॉपर्टीज काय होत आहेत, सिमिलर आहेत, मॅच होत आहेत, बरोबर आहे. म्हणूनच त्याला काय केलं, इका बोरॉन, बोरॉनवरून त्याचं नाव देण्यात आलं इका बोरॉन. ओके, पण या दोघाचं जर म्हणलं फक्त प्लेससाठी चालू आहे की इका ॲल्युमिनियमच्या बरोबर खाली हा इका ॲल्युमिनियम ज्याचा शोध लागला नाही, तात्पुरतं नाव दिलं आहे. इका ॲल्युमिनियम नाव का दिलं, कारण ॲल्युमिनियमसारख्या प्रॉपर्टी आहेत त्याच्या, ॲल्युमिनियमच्या ग्रुप्समध्ये तो बिलॉंग करणार आहे म्हणून दिलं. सिलिकॉनच्या खाली एक वॅकंट प्लेस सोडण्यात आली जो की सिलिकॉनसारखीच प्रॉपर्टी दाखवतो. सो सिलिकॉनच्याच ग्रुपच्या खाली ग्रुपमध्येच तो काय करणार आहे, बिलॉंग करणार आहे असं लक्षात आलं त्यांच्या, म्हणून त्याच्या खाली वॅकंट प्लेस सोडली. परंतु बोरॉन जो आहे ती वॅकंट प्लेस दुसरीकडे कुठं ठेवली आणि जो नवीन लागलेला शोध एलिमेंट्स आहे जो की इका बोरॉनचं नाव पुढे जे काही होईल आपण पाहणार आहोत, तर त्याचं जी जागा आहे ती ह्याच्या खाली नव्हती, बोरॉनच्या, ती थोडीशी दूर होती. ओके, परंतु त्याच्या प्रॉपर्टीज बोरॉनसोबत मॅच होत होत्या. ओके, सो बघा की या एलिमेंटचा शोध लागलेला नाही आणि यांनी त्या ठिकाणी काय केलं, प्रॉपर्टीज सांगितल्या. काय काय प्रॉपर्टीज सांगितल्या हो, त्यांचे ॲटॉमिक मासेस सांगून टाकले. इका बोरॉनचा ॲटॉमिक मास ते म्हणाले की ते बाबा 44 आहे. इका ॲल्युमिनियमचा त्यांनी मास सांगितला, ॲटॉमिक मास 68 सांगितला. त्यानंतर इका सिलिकॉनचा ॲटॉमिक मास त्यांनी सांगितला 72, बरोबर. तर ह्या प्रॉपर्टीज त्यांनी आपल्याला सांगितल्या. आणि मग बघा ज्या वेळेला काही कालावधीनंतर त्या एलिमेंट्सचा शोध लागला, ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज काय होत्या, प्रेडिक्ट केल्या होत्या, कोण, मेंडेलिव्ह या सायंटिस्टने ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या होत्या. काय प्रॉपर्टीज प्रेडिक्ट केल्या होत्या की ॲल्युमिनियमच्या ग्रुपच्या खाली तो बिलॉंग करणार आहे, त्यामुळे इका ॲल्युमिनियम म्हणण्यात आलं. सिलिकॉन एलिमेंट्सच्या खाली आहे, सो त्याला म्हणण्यात आलं इका सिलिकॉन. आणि बोरॉनसारखी प्रॉपर्टी मॅच करतो म्हणून त्याला म्हणण्यात आलं इका बोरॉन. त्यांचे ॲटॉमिक मासेस सांगून टाकले. इका बोरॉनचा आहे 44, इका ॲल्युमिनियमचा आहे 68 असं सांगितलं त्यांनी, आणि इका सिलिकॉनचं किती असं सांगितलं 72. आणि मग तर यांच्या बऱ्याच दुसऱ्या प्रॉपर्टीज सांगितल्या. काय प्रॉपर्टीज सांगितल्या आपण पाहूया. हे बघा, त्यांनी इका ॲल्युमिनियमच्या जे की मेंडेलिव्हचं प्रिडिक्शन आहे त्याची प्रॉपर्टी काय काय सांगितली. ॲटॉमिक मास सांगितलं 68 आहे. ज्यावेळेला शोध लागला ॲक्च्युअलमध्ये जो एलिमेंट 69.7 हा ॲटॉमिक मास असलेला एलिमेंट निघाला, जो की अप्रॉक्सिमेटली बघा 68, 69.7 अप्रॉक्सिमेटली ॲटॉमिक मास त्यांनी काय सांगितलं, इक्वल सांगितला. डेन्सिटी इका ॲल्युमिनियमची मेंडेलिव्हने प्रेडिक्ट केली किती होती 5.9. सो ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेला इका ॲल्युमिनियम
चा शोध लागला. कोणता? गॅलियम म्हणून हा काय झाला एलिमेंट आला. त्याची किती आली? 5.94 डेन्सिटी. मेल्टिंग पॉईंट लो आहे असं म्हणलं. किती निघाला मेल्टिंग पॉईंट? 30.2, जो की लोच असतो. त्यानंतर क्लोराईडसोबत फॉर्म्युला काय झाला तयार इका अल्युमिनियमचा? ECl3. गॅलियमचा सुद्धा काय तयार झाला, जो की ॲक्च्युअलमध्ये शोध लागलेला आहे. इका अल्युमिनियमसारख्या प्रॉपर्टीज आहेत. त्याचा काय निघाला फॉर्म्युला क्लोराईडसोबत? GaCl3 आहे. ऑक्साईड आहे इका अल्युमिनियमचा ऑक्सिजनसोबत E2O3. तर गॅलियमचा सुद्धा काय निघाला? Ga2O3. आणि त्याच्यानंतर नेचर ऑफ ऑक्साईड सांगण्यात आलं होतं मेंडलीवने. इका अल्युमिनियमचं सांगितलं की ॲम्फोटेरिक ऑक्साईड असतो बाबा. तर हा सुद्धा काय निघाला गॅलियम. त्याचा शोध लागल्यानंतर डिस्कवर झालेला जो एलिमेंट आहे इका अल्युमिनियमच्या नंतर. इका अल्युमिनियमचं नाव काय झालं पुढे? गॅलियम. सो ॲम्फोटेरिक ऑक्साईड. ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे काय? जो ऑक्साईड ॲसिड ॲज वेल ॲज बेससोबत काय होतो? रिॲक्ट होतो. येते लक्षात? सो हे एक त्यांनी सांगितलं. मग आपण काय म्हणलं की सबसिक्वेंटली नाव देण्यात आलं बघा. नॉट ओनली दिस बट दिअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रेडिक्टेड. ॲटॉमिक मास तर जवळपास सारखे निघाले, परंतु त्यांच्या दुसऱ्या प्रॉपर्टीज आत्ता पाहिले आपण. हे सुद्धा काय होतात? मॅच होतात. आणि मग later on these elements were discovered and named as scandium, gallium and germanium respectively. बघा, तर इका बोरॉनचं नाव पुढे जाऊन काय झालं? इका बोरॉनसारख्या प्रॉपर्टीज असलेला एलिमेंटचा शोध लागला. त्याला काय म्हणण्यात आलं? स्कॅन्डियम. ओके, त्याला काय म्हणण्यात आलं? स्कॅन्डियम. आणि इका ॲल्युमिनियम जे नाव भाकीत केलं होतं त्याच्या ॲटॉमिक मास सांगितला होता, जो की टेबल तुम्ही पाहिला आता. सो त्याच्या प्रॉपर्टीज मॅच झाल्या. त्याचं पुढे जाऊन नाव काय झालं? डिस्कवर कोणतं झालं एलिमेंट? त्याला नाव देण्यात आलं पुढे गॅलियम. ओके. आणि मग इका सिलिकॉन ह्याच्यापासून नवीन डिस्कवर्ड कोणता एलिमेंट झाला? जो की इका सिलिकॉन. त्याच्याबद्दल त्यांनी तात्पुरतं नाव दिलं होतं आणि त्याच्या प्रॉपर्टीज सांगितल्या जे की पूर्ण मॅच झाल्या. आणि तो पुढे जाऊन त्याच्या खाली कुठला एलिमेंट आला सिलिकॉनच्या खाली? तर जर्मॅनियम. सो अशा प्रकारे इका बोरॉनचं नाव झालं डिस्कवर झाल्यानंतर. स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियमच्या ज्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या त्याचं नाव पुढे झालं गॅलियम. आणि इका सिलिकॉनच्या ज्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या त्याचं नाव पुढे काय झालं? जर्मॅनियम. सो अशा प्रकारे ह्या प्रॉपर्टीज मॅच झाल्या जे की मेंडलीनं प्रेडिक्ट केल्या होत्या. आणि मग या सक्सेससाठी सगळ्यांनी है ना त्यावेळेचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काय केलं की मेंडलीवच्या पिरियड टेबलचं इम्पॉर्टन्स त्यांना कळालं, कन्व्हिन्स झाले ते. आणि मग ही जी काही क्लासिफिकेशनची मेथड आहे मेंडलीवची ती ॲक्सेप्ट करण्यात आली. ओके. सो हा झाला सेकंड तुमचा मेरिट. ओके. सो आता शेवटचा तिसरा मेरिट पाहूया आपण. बघा काय आहे. देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस इन मेंडलीव्स पिरियडिक ओरिजिनल पिरियडिक टेबल. हाऊएव्हर व्हेन नोबेल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन अँड आर्गॉन वेअर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ द 19th century. बघा नीट समजून घ्या की तिसरं मेरिट काय आहे बघा मेंडलीवचं, की ज्यावेळेला नोबेल गॅसेसचा शोध लागला तर तो कधी लागला शोध? ज्यावेळेला मेंडलीवनं पिरियडिक टेबल ओरिजिनल पिरियड टेबल ज्यावेळेला मांडला त्यावेळेला नोबेल गॅससाठी त्या टेबलमध्ये कुठली जागा प्लेस हे रिझर्व नव्हतं. ओके. पण ज्यावेळेला त्याचा शोध लागला नोबेल गॅसेसचा, जसे की हेलियम हा नोबेल गॅस आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, हे ज्यावेळेला डिस्कवर झाले. कधी डिस्कवर झाले? हे 19th centuryच्या एंडला. सो शेवटी 19व्या शतकाच्या ज्यावेळेला यांचा शोध लागला त्यावेळेला मेंडलीवनं काय केला होता की झिरो ग्रुप हा क्रिएट केला सेपरेटली. 63 एलिमेंट्सच्या प्लेसला धक्का न लावता, डिस्टर्ब न करता, विदाऊट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियडिक टेबल इन विच द नोबेल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल. बघा, तर 63 एलिमेंट्सची जी काही सारणी तयार केली होती, जी काही पिरियडिक टेबल तयार केला होता, त्याला धक्का न लावता त्या पिरियडिक टेबलच्या एकदम शेवटी सपोज बघा हा असा इथं पिरियडिक टेबल आहे असं समजा, तर शेवटी काय केलं त्यांनी? हे असा झिरो ग्रुप म्हणून त्यांनी एक तयार केला आणि याच्यामध्ये हा असा कॉलम सोडला ज्यामध्ये नोबेल गॅसचा शोध लागल्यानंतर ते सगळे एलिमेंट्स काय झाले? सपोज हेलियम, निऑन, आर्गॉन हे असे एलिमेंट्स तिथं काय झाले? बरोबर त्यांची पोझिशन तिथं प्लेस्ड झाली. बरोबर आहे. तर त्यांना झिरो ग्रुप नावानं काय केला होता? सेपरेट ग्रुप ओरिजिनल पिरियड टेबलला धक्का न लावता सेपरेट तो क्रिएट करण्यात आला. आणि मग हा त्याचा काय डोबेरायनरचा मेंडलीवचा तिसरा महत्त्वाचा काय आहे? मेरिट आहे. त्याला झिरो का म्हणण्यात आलं? कारण ते सगळे एलिमेंट्स काय त्यांची रिॲक्टिव्हिटी झिरो आहे. ते एलिमेंट कुणासोबतच रिॲक्ट होत नाहीत केमिकली. ओके. सो त्यांचं डुप्लेट आणि ऑक्टेट पूर्ण असल्यामुळे ते काय करतात? कुणासोबतच आपला इलेक्ट्रॉन शेअर करत नाहीत किंवा घेत नाहीत किंवा देत नाहीत. त्यामुळं ते काय झिरो आपण म्हणतो त्यांना, झिरो ग्रुप एलिमेंट. सो झिरो ग्रुप
दुसऱ्या एलिमेंट्सला पिरियड टेबलमधल्या धक्का न लावता डिस्टर्ब न करता सेपरेट क्रिएट करण्यात आला ज्या वेळेला त्यांचा शोध लागला आणि ते सगळे एलिमेंट्स काय झाले नंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित बसले, म्हणजे याचा अर्थ ते तिथं सेटअप झाले. सो अशा प्रकारे न्यूलँडचे मेंडलीवचे खूप महत्त्वाचे 3 मेरिट्स आपण पाहिले. सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर माझं समजलं असेल, मेरिट्स कळले असतील मेंडलीव्स पिरियडिक टेबलचे. सो लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. सो आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 5 मध्ये मेंडलीवच्या पिरियड टेबल्सच्या काही त्रुटी होत्या, काही दोष होते, डेमेरिट्स ते पाहणार आहोत आपण. काय चुका झाल्या थोड्याफार आहे ना. मेंडलीवचा पिरियड टेबल बाकीच्या थेरीपेक्षा जसे की डोबेरायनर आहे, न्यूलँड्स आहे, त्यांचा जो काही लॉ किंवा ट्रायड्स किंवा ऑक्टेव्स त्यांनी जे सांगितले ते मर्यादित सांगितले. सगळ्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन त्यांना सक्सेसफुली करता आलं नाही. तर मेंडलीव हा एकमेव सायंटिस्ट आहे ज्यांनी की त्यावेळेला माहीत असलेल्या सगळ्या एलिमेंट्सचं सक्सेसफुली पिरियडिक टेबलमध्ये त्यांना काय केली, जागा दिली, त्यांचं व्यवस्थित क्लासिफिकेशन केलं अकॉर्डिंग टू दिअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. त्यामुळे मेंडलीवचा जो पिरियडिक टेबल आहे तो वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे आणि त्यांच्या पिरियडिक टेबल्सच्या मदतीनंच आजचा आपला जो 118 एलिमेंटचा पिरियडिक टेबल आहे तो त्या ठिकाणी क्रिएट होण्यामध्ये खूप हेल्प झाली पुढच्या सायंटिस्टला. हा जो आहे तो एक माइलस्टोन होता मेंडलीवचा पिरियड टेबल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि मग थोड्याफार ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारण्यात आल्या आणि मग त्याच्यानंतर मॉडर्न पिरियड टेबल तयार करण्यात आलं. तर त्या ज्या काही डेमेरिट्स आहेत ते आपण लेक्चर नंबर 5 उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग.